नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, ही बाईची मी शॉर्टमध्ये व्हिडिओ टाकलेला आहे. तर बघा, हे मी ब्लाऊज कट करून घेतलेलं आहे. तर मी हे पण तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर म्हटलं चला याचीवाली बाईची डिझाईन तुमच्यासोबत शेअर करावं. तर बघा, पाठीमागे मी असं पानगळा घेतलेला आहे, तो पण मी तुम्हाला दाखवलेला आहे. तर बघा, इथं बाई घेतलेली आहे. आपली जी नॉर्मल बाई असते तशी आपल्याला कट करून घ्यायची आहे. तर बघा, ही काही कमी 9.5 ते 10 इंचाची बाई आहे. तर बघा, इथं जे जॉईंट होतं ते मी कट करून घेतलेलं आहे या पद्धतीने. आणि त्याच्यानंतर याचा असं आपल्याला मध्य घ्यायचं आहे. तर बघा, मध्य करून मी दोन छोटे छोटे जॉईंट होते ते जॉईंट देऊन घेतलेले आहे. दोन्हीकडच्या 2 बाई अशा तयार करून घेतलेल्या आहे. तर बघा, त्याच्यानंतर आता हे व्यवस्थित असे यावर एक आपल्याला अशा ठेवून घ्यायचे आहे. तर बघा, यावर एक ठेवून घेतल्याच्यानंतर आता आपल्याला व्यवस्थित असं मध्यातून व्यवस्थित अशी मार्किंग करून घ्यायची आहे. तर बघा, एकदम सुंदर अशी बाई आहे. तर ही कस्टमरच्या आवडीनेच ही बाई डिझाईन मी टाकलेली आहे. तर बघा, हे एका दिवसात मी हे ब्लाऊज कट करून शिवून दिलं होतं. तर हे शेअर करायला पटकन मला जमलं नाही, कारण मी दुसरे पण अपलोड केलेले आहे व्हिडिओ वगैरे. तर बघा, 2 इंच अशी मार्किंग करायची आहे. त्याच्यानंतर इथं मी 1.5 घेतलेलं आहे. तर बघा, नंतर मी इथं 1 इंच घेतलं होतं, कारण हे 1.5 इंच खूप मोठं होत होतं. त्याच्यामुळे मी इथं 1 इंच घेतलेलं आहे. तर तुम्हाला मोठा गॅप पाहिजे असेल तर तुम्ही इथं 1.5 इंच पण घेऊ शकता. तर बघा, या पद्धतीने मी अशी खडूने मार्किंग करून घेतलेली आहे. 2 इंचाचे आपल्याला खाली 4 इंच घ्यायचे आधी मार्किंग करून, आणि त्याच्यानंतर 1.5 इंच. तर बघा, या पद्धतीने 1.5 इंचाची मार्किंग केल्याच्यानंतर व्यवस्थित अशी ही मार्किंग करून घ्यायची आहे, अशी लाईन मारून. तर बघा, त्याच्यानंतर आता जी आपण खाली 1.5 इंचाची मार्किंग केलेली आहे तिथून आता आपल्याला असं या पद्धतीने बाईला असा आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा, या पद्धतीने. तर बघा, इथून असा गोल आकार द्यायचा आहे आणि त्या राऊंडला मिळून घ्यायचा आहे या पद्धतीने. तर बघा, व्हिडिओमध्ये दाखवल्या त्या पद्धतीने असा आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे. तर बघा, मी हे खडूने अशी मार्किंग करून घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर तर बघा, असा आकार देऊन घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर आता आपल्याला ओपन करायचं आहे आणि इकडून ही मार्किंग अशी देऊन घ्यायची आहे. तर बघा, व्यवस्थित ही जशी मार्किंग येईन तिकडून आता आपल्याला ही खडूने मार्किंग येईन ती आपल्याला डार्क करून घ्यायची आहे. तर बघा, त्याच्यानंतर हा खूप मोठा असा गॅप दिसत होता, त्याच्यामुळं मग मी परत जो गॅप मोठा दिसत होता परत मी असं परत घडी करून घेतली मध्यातून, आणि परत याचा आकार मी कमी देऊन घेतलेला आहे, कारण खूप मोठा गॅप येत होता आणि कस्टमरला एवढा मोठा गॅप नको होता. त्याच्यामुळं मग मी परत इथं 1 इंच असं मार्किंग केली या पद्धतीने, म्हणजे अर्धा इंचाने परत डाऊन करून घेतलं. आणि त्याच्यानंतर असा परत व्यवस्थित आहे तसा आकार देऊन घेतलेला आहे इथून या पद्धतीने. तर बघा, तुम्हाला 1.5 इंचाचा आकार पाहिजे असेल तर तुम्ही 1.5 इंच पण घेऊ शकता. मी इथं 1 इंचाचा आकार देऊन परत असं या पद्धतीने मिळवून घेतलेला आहे. तर बघा, व्यवस्थित असं खडूने मार्किंग करून घेतलेली आहे या पद्धतीने. तर बघा, एकदम सुंदर अशी बाई डिझाईन आहे. तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला आवडत असेल तर. आणि तुम्ही अजून माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ टाकीन तेव्हा तुमच्या मोबाईलवरती अपलोड होईल. तर बघा, या पद्धतीने परत मी इकडच्या साईडने ओपन घेतलं आणि परत आता ही अशी आपल्याला डार्क आता करून घ्यायची आहे या पद्धतीने. तर बघा, व्यवस्थित असं डार्क करून घेऊया. आणि इकडच्या साईडने पण सेमच आपल्याला तसंच उमटून घ्यायचं आहे, यावर एक ठेवून या पद्धतीने, म्हणजे दोन्ही पण आपल्याला व्यवस्थित सारखीच मार्किंग दोन्ही बाईची मार्किंग येईल. आता ही पण आपल्याला डार्क करून घ्यायची आहे. तर बघा, व्यवस्थित अशी ही पण आता आपण डार्क करून घेतलेली आहे. आणि आता त्याच्यानंतर आता खालच्या साईडने आपल्याला अर्धा इंच असे दबन अशी आपल्याला लाईन मारून घ्यायची आहे. नाहीतर तुम्ही डायरेक्टसुद्धा टिप मारून घेता आणि तेव्हा पण डायरेक्ट पण टिप मारून घेऊ शकता. तर बघा, मी असा अर्धा इंचाचा असा गॅप ठेवला आणि जशी पेनाने मार्किंग करून घेतली, किंवा तुम्ही खडूने पण करून घेऊ शकता अर्धा इंचाची. तर बघा, या पद्धतीने आता आपल्याला अशी टिप मारून घ्यायची आहे. तर बघा, आता आपल्याला घ्यायचं आहे ब्लाऊज पीस. तर बघा, हे जॉईंट देऊन घेतलेले आहे मी साईडचे. तर बघा, ब्लाऊज पीसाचं कापड जे आहे ते आपल्याला सोयीचं ठेवून घ्यायचं आहे. तर बघा, आणि त्याच्यानंतर आता आपल्याला याच्यावरती जे जॉईंट येतील याचेवाले ते जॉईंट आपल्याला वरून आले पाहिजे. आणि जॉईंट जोडाच्या वेळेस पण आपल्याला दोन्हीकडून जॉईंट जोडायचे आहे. तर दोन्ही पण असे उलट्या बाजूने आले पाहिजे, म्हणजे ते खालच्या बाजूने आपले आतमध्ये ब्लाऊज पीसाच्या मध्ये दबून जाते. तर बघा, व्यवस्थित आता खडूने जशी मार्किंग केलेली आहे आपण, तशीच आपल्याला आता अशी टिप मारीत चालायची आहे दम्माने. तर याचा आकार एकदम व्यवस्थित असा आकार आपल्याला आला पाहिजे. तर बघा, व्यवस्थित अशी आपल्याला दम्माने अशी टिप मारून घ्यायची आहे. तर बघा, याच्यावरती मी लेहंग्याची कटिंग पण टाकलेली आहे. काठापदराच्या साडीवरची एकदम सुंदर असा लेहंगा टाकलेला आहे मी. 2 एक ऑरेंज कलरचा आहे आणि एक पर्पल कलरचा आहे. आणि जो ऑरेंज कलरचा आहे त्याच्यावरचं मी ब्ल्यू कलरचं ब्लाऊज पीसाची कटिंग आणि शिलाई पण दाखवलेली आहे. एकदम सुंदर पद्धतीने दाखवलेलं आहे, तुम्हाला नक्की समजेल. आणि या पद्धतीने सांगितलेलं आहे मी. 18 ते 19 वर्षाच्या मुलीचा घागरा आहे, किंवा
17 वर्षाच्या मुलीला पण येईल, कारण तब्येत कमी जास्त होत असती त्याच्यामुळे तो पण एकदम सुंदर असा घागरा टाकलेला आहे मी साडीचा, तो पण तुम्ही नक्की बघा. सुंदर सुंदर कटिंग आणि डिझाईन पण टाकलेली आहे मी बोटनेकची, तर ती पण तुम्ही नक्की बघा. तर बघा त्याच्यानंतर टिप मारून झाल्याच्यानंतर या पद्धतीने आता आपल्याला अर्धा इंचाला कमी कापड असं ठेवायचं आहे आणि कट करायचं आहे, म्हणजे तिथं आपल्याला छोटे छोटे कट मारायचे आहे. तर बघा जी टीप मारलेली आपण ती टीप आपलीवाली कट नाही झाली पाहिजे, ज्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर त्याची टीप कट झाली तर आपलं पूर्ण बाही बिघडून जाईल, त्याच्यामुळं व्यवस्थितच आपल्याला कट करायचं आणि छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहे. याच्यावर पूर्ण याच्यावरती कट मारायचे आहे छोटे छोटे. तर बघा छोटे छोटे कट मारून झालेले आहे व्यवस्थित एकदम सोप्या पद्धतीमध्ये. तर बघा त्याच्यानंतर आता हे कापड असं आतमध्ये घालून घ्यायचं, म्हणजे जो ब्लाऊज पीसाचं कापड आहे आपलं ते एकदम सोयीचं वरून येत असतं. तर या पद्धतीने तर बघा त्याच्यानंतर व्यवस्थित आता हे आपलं कापड आहे ते व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे अस्तर लेवल, आणि त्याच्यानंतर त्याला काठोकाठ अशी आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. तर बघा काठोकाठ आता आपण टीप मारून घेऊया. तर बघा एकदम दामादामाने आपल्याला अशी काठोकाठ टीप मारून घ्यायची आहे. तर बघा एकदम जे अस्तर आहे ते आतमध्ये गुंतलेलं असलं तर व्यवस्थित आपल्याला हाताने फिनिशिंग करून घ्यायची आहे आणि काठोकाठ टीप मारून घ्यायची आहे. तर बघा व्यवस्थित अशी टीप मारून घेतलेली आहे आपण दमादमाने. तर बघा या पद्धतीमध्ये. तर बघा मी याच्यावरती बोटनेक कटिंग पण एकदम सुंदर अशी टाकलेली आहे, ती पण तुम्ही नक्की बघा. आणि ब्लाऊज अर्जंटमध्ये आलं होतं त्याच्यामुळं मी हे अर्जंटमध्ये लगेच शिवून दिलेलं आहे. तर बघा खूप सारे असे ब्लाऊज आलेले आहे शिवायला, तर ते पण शिवायचे अर्जंटचे, आणि लग्नाचे पण आधीचे आलेले आहे ते पण शिवायचे. तर अशी खूप धावपळ होत आहे. तर बघा व्यवस्थित अशी टीप मारून झाल्याच्या नंतर पूर्ण काठोकाठ तर बघा हे पूर्ण आता बाही साईडनी पण आपल्याला पॅक करून घ्यायची आहे, आणि जे ब्लाऊज पीसाचं कापड उरलेलं आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे अस्तर लेवल. तर बघा या पद्धतीने अस्तर लेवल आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर बघा व्यवस्थित असं कट करून घेऊया, आणि आपली बाई एकदम सुंदर अशी रेडी झालेली आहे. तर बघा तुम्हाला याला शोचं बटन लावून घ्यायचं असलं तर तुम्ही शोचं बटन पण लावून घेऊ शकता, किंवा याच्यामध्ये तुम्ही विदाऊट पट्टी पण आतमध्ये लावून घेऊ शकता. तर बघा या पद्धतीने असे व्यवस्थित आपली बाई रेडी झालेली आहे, आणि याच्यावरती आपल्याला प्रेस वगैरे मारून घ्यायची आहे. तर बघा व्यवस्थित आता प्रेस वगैरे मारून घेतलेली आहे. त्याच्यानंतर मी इथं छोटे छोटे असे मणी घेतलेले आहे, सुई धागा घेतलेला आहे, आणि त्याच्यानंतर इथं आता आपल्याला हे जे मणी आहे ते इथं आपल्याला लावून घ्यायचे आहे. तर बघा तुम्हाला इथं शोचं बटन लावायचं असलं एकच तर तुम्ही हे पॅक करून शोचं बटन पण लावून घेऊ शकता, किंवा छोटासा बो करून पण लावून घेऊ शकता. तर बघा कस्टमरला इथं मनीच पाहिजे होते, त्याच्यामुळे मी व्यवस्थित अशी इथं मणी 8 ते 9 मणी अशी इथं अशी व्यवस्थित अशी पॅक करून घेतलेली आहे या पद्धतीने. तर बघा दोरा आपल्याला सिंगल नाही घ्यायचा, 4 पदरी दोरा घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला एकदम पॅक असे मणी आपल्यावाले अटॅच होऊन जाते नाही, तर त्याच्यामुळे आपल्याला 4 पदरी दोरा घ्यायचा आहे व्यवस्थित, आणि त्याच्यानंतरच पॅक करायचे आहे, म्हणजे धागा वगैरे पण तुटणार नाही 4 पदरी दोरा असला तर. तर बघा व्यवस्थित आता आपण हे असे 8 ते 9 मणी इथं अटॅच करून घ्यायचे आहे. तर बघा तुम्हाला ही बाईची डिझाईन आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉन पण प्रेस करा. एकदम सुंदर सोप्या पद्धतीत सांगत असते मी तुम्हाला, समजून या पद्धतीनेच सांगत असते. तर तुम्हाला आवडत असेल माझी व्हिडिओ तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा, आणि समोरच्याला पण आवडली तर शेअरसुद्धा करा. तर बघा व्यवस्थित आता आपण हे सगळे मणी असे लावून घेऊया या पद्धतीने. तर पॅकच लावून घ्यायची आपल्याला, डबल धागे काढून घ्यायचे आहे त्या मण्यामधूनच आपल्याला. तर बघा व्यवस्थित परत मी दुसरा पण मणी घेतलेला आहे, तो पण आपल्याला पॅक करून घ्यायचा आहे. तर बघा व्यवस्थित असे पॅक करून घेतलेले आहे, आणि आता ही बाकीचे पण आता आपण खाली असे मणी लावून घेऊया. तर बघा मी 8 ते 9 मणी असे पॅक करून घेतलेले आहे एकदम फिनिशिंगमध्ये, आणि आपल्याला खालच्या बाजूने धागा असा पक्का करून याच्या 2 ते 3 गाठणी अशा पक्क्या मारून घ्यायच्या, म्हणजे धागा आपल्यावाला निघला नाही पाहिजे. धागा निघला तर मणी वगैरे पण आपल्यावाले निघून जाते, त्याच्यामुळे एक व्यवस्थित पक्का धागा पॅक बांधायचा आणि कट करून घ्यायचा आहे. तर बघा सुंदर अशी बाई आपली तयार झालेली आहे, आणि दुसरी पण सेमच या पद्धतीने मी तयार करून घेणार आहे. तर बघा तयार झाल्याच्या नंतर मी पूर्ण ब्लाऊज पण रेडी करून घेणार आहे. तर बघा एकदम सुंदर बाई आपली अशी रेडी झालेली आहे, आणि मी व्यवस्थित लावून पण घेतलेलं आहे, कारण ही शेजारचीच होतं, माझ्या घराच्या शेजारीच घर आहे. आणि झाल्याच्या नंतर तिला मी बोलवलं आणि तिने घालून पण बघितलं, एकदम सुंदर असं तिला ब्लाऊज आलं होतं, एकदम भारी. आणि या पद्धतीने पाठीमागूनचा गाळा मी असा घेतलेला आहे, पानगाळ आणि लटकन पण बनवून घेतलेले आहे एकदम सुंदर असे. तर एकदम छान असं झालेलं आहे. बाई डिझाईन तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.